खेड तालुक्यातील काळूस गावामध्ये 2 दिवसांपासून ड्रोनद्वारे अचानक सर्वे आणि मोजणी सुरू करण्यात आली आहे। गावकऱ्यांनी याबाबत संबंधितांना विचारले असता काळूसमध्ये बंदिस्त पाईपलाईनद्वारे चासकमान धरणाचं पाणी आणणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। प्रत्यक्षात हा सर्वे नेमका कशासाठी सुरू आहे याबाबत नागरिकांत मोठा संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सुभाष साहेबराव कवडे आणि सर्व आमच्या काळूस गावातील सर्व सरपंच, सर्व शेतकरी या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनला जे 2-3 दिवस काळूसच्या भागामध्ये ड्रोनच्या सहाय्याने जो सर्वे चालू होता तो बेकायदेशीर सर्वे होता। तो सर्वे कशासाठी चालू होता हे आम्हाला माहिती नव्हतं आणि आपले सगळे शेतकरी त्या ठिकाणी बघितल्यानंतर चाकण या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। तर संबंधित जे काय ते इंजिनियर आहे, चेतन इंजिनियरचे जे काही सर्वेअर आहे त्याचे संबंधित अधिकारी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो। त्यांनी या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी बोलावले आणि त्यांनी सांगितलं की आमचं चुकून या ठिकाणी आम्ही सर्वे केलेला आहे, तर तो बेकायदेशीर सर्वे आहे। गेले अनेक वर्ष सातत्याने काळूस गावातील सर्व शेतकरी जमिनी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। शासन दरबारी जमिनी संपादनाचा वगळण्याबाबत प्रस्ताव बाकी असताना अशा पद्धतीचे चुकीचे सर्वे या ठिकाणी जे होतात त्या अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या संदर्भामध्ये या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याची तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। तर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि त्या संबंधित जे काय सर्वेअर होते त्यांनी या ठिकाणी बोलवून पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी मध्यस्थी करून त्यांचं लेखी आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलंय की या पुढच्या काळामध्ये तुमचा कुठलाही सर्वे आम्ही या ठिकाणी करणार नाही, तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही सरकारला कळवू अशा पद्धतीने लेखी आश्वासन या ठिकाणी दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी तक्रार देण्याचं थांबलेलो आहोत। या पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा सर्वे होणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।